तर असं म्हणतात ना की माशाच्या पिल्लाला पोहायचं शिकवावं नाही लागत, तर तसंच माझ्यासोबत आहे. मी लहानपणी सतत आजारी असायचे. मग आम्ही नंतर चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट पण घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही फुफ्फुसे खराब झाली आहे. मग असं म्हणतात ना की एक दुःखातून सावरल्यानंतर पुढे लगेच दुसरं दुःख उभं राहतं. तर म्हणजे आमच्यासोबत असंच झालं की मी 8वीमध्ये असताना माझे पप्पा वारले. पप्पा वारल्यानंतर असं कळलं की आमच्यावरती खूप कर्ज आहे. काही पण बोलायचे की तुझी आई तुझ्या जीवावरती पैसा कमवती, काय तू व्हिडिओ काढती, काय तू मेकअप पावडरला जाती असं. पण मी कोणाकडून लक्ष देता मी माझं काम कंटिन्यू ठेवलं. नमस्कार, माझं नाव अपेक्षा पंडित गमे. तर मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आहे आणि तसंच माझं यूट्यूबला पण चॅनल आहे अपेक्षा गमे मेकअप आर्टिस्ट. तर असं म्हणतात ना की माशाच्या पिल्लाला पोहायचं शिकवावं नाही लागत, तर तसंच माझ्यासोबत आहे. तर म्हणजे मी माझ्या आईच्या पोटात असतानापासून आई काम करते पार्लरचं. माझा जन्म झाला त्याच्यानंतर म्हणजे माझा जन्म झाला मग माझी आई आणि मी मामाच्या इथंच होतो काही कारणांमुळं. मग माझी आई तिथंच पार्लरचं काम करायची आणि मी थोडीशी मोठी झाली 2 वर्षाची. तर आई काय काम करायची, आई कस्टमर सोबत बोलायची, काय काम करते म्हणजे मी खेळता माझ्या आईकडे माझं लक्ष असायचं. म्हणजे खेळतानीच मी तिच्या जवळच खेळत असायचे. मग मी आईचं बघून ती बोलायची, ते माझे शब्द कानावरती पडायचे. मग मी असंच बोलायची, मामा थांब मी तुझ्या आयब्रो करते, थांब मी तुझं फेशियल करते. तर ते मला हसायचे. पण त्याच आता म्हणतात की तू जे लहानपणी बोलायची करायची ते खरं करून दाखवलं. तर मग त्याच्यानंतर पण मग मी लहानपणी सतत आजारी असायचे. मग आम्ही नंतर चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट पण घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही फुफ्फुसे खराब झाली आहे. मग आमचा तिथून पुढे दवाखान्याचा खर्च पण भरपूर होता. मग त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी माझ्या आईला आणि मला घेऊन गेले आमच्या घरी. मग त्याच्यानंतर परत माझा दवाखाना सुरू झाला आणि डॉक्टर बोलले होते की ऑपरेशन केलं तर ऑपरेशन पण सक्सेस होणार नाही. मग आणि ऑपरेशनला खर्च पण भरपूर होता, 20 ते 25 लाख रुपये एवढे आणायचे कुठून. तर पण मग माझ्या आईने आणि पप्पांनी ठरवलं की काही हो ऑपरेशन करायचं. मग त्याच्यानंतर आम्ही काही कागदपत्रे केले. तर कागदपत्र केल्यानंतर मग माझं ऑपरेशन पण झालं आणि ऑपरेशन सक्सेस झालं, खूप छान झालं. पण डॉक्टर बोलले होते की ऑपरेशन झाल्यानंतर स्मरणशक्ती जाऊ शकते किंवा आवाज पण जाऊ शकतो. पण असं काही झालं नाही. तर मी तुमच्यासमोर आज उभी आहे. तर सगळं क्लिअर झाल्यानंतर मग मी नंतर शाळेत पण जायला लागले. मग मला शाळेत टाकलं. तर तिथले सर मॅडम हे खूप मस्त होते, म्हणजे मला समजून घ्यायचे. म्हणजे एकदम माझ्या घरच्यांसारखं काही झालं तर घरी फोन करायचे मम्मीला किंवा पप्पाला. तर मग त्याच्यानंतर मी शाळेत जायला लागले. पण असं म्हणतात ना की एक दुःखातून सावरल्यानंतर पुढे लगेच दुसरं दुःख उभं राहतं. तर म्हणजे आमच्यासोबत असंच झालं की मी 8वीमध्ये असताना माझे पप्पा वारले. मग त्याच्यानंतर काय फक्त मग आमचं पार्लर, मग पार्लरवरतीच घर चालायचं. मग सगळी जबाबदारी माझ्या आईवर आणि माझ्यावरती आली. आणि माझा भाऊ पण लहान होता त्याच्यामुळे सगळं काम माझ्या आईला आणि मलाच करावं लागायचं. आणि पण पप्पा वारल्यानंतर असं कळलं की आमच्यावरती खूप कर्ज आहे. पण आमचं फक्त पार्लरच होतं. मग आई पार्लरचं काम करायची, मी पिको फॉल वगैरे करायचे, आईला मदत करायचे, घरकाम पण करायचे. म्हणजे मी सगळं बघून शिकले होते. म्हणजे मला कामाची आवड आहे की मला असं कोणी बळजबरी करत नाही, तू हेच कर तू तेच केलं पाहिजे असं काहीच नाही आहे. मी माझ्या मनानेच करते सगळं काम. मग त्याच्यानंतर आम्ही कर्ज पण फेडलं, कोणाची न मदत घेता कर्ज पण फेडलं. त्याच्यानंतर आमचं पार्लर मग चांगलं चालायला लागलं. पार्लर चालायला लागल्यानंतर काय झालं, लॉकडाऊन झाल्यानंतर मग तर सगळं बंद झालं, पार्लर वगैरे सगळं बंद झालं. मग आम्ही असं ठरवलं की कारण आमचं कुटुंब फक्त पार्लरवरतीच चालायचं. मग आम्ही घरी असं ठरवलं की माझ्या आईने आणि मी म्हटलं आपण ना घरी बसून काहीतरी केलं पाहिजे. मग आम्ही लॉकडाऊनमध्ये केकचे क्लासेस चालू केले, केकच्या ऑर्डर पण चालू केल्या. मग आमचं तिथून घर खर्च सुटायला लागला, म्हणजे घर चालायला लागलं त्याच्यावरती. मग असं करता नंतर लॉकडाऊन उघडलं आणि माझे 10वीचे पण पेपर झाले. आणि माझे पप्पा कायम माझ्या मम्मीला म्हणायचे मी तुझ्यापेक्षा तिला मोठं ब्युटिशियन बनवणार आहे, तुझ्यापेक्षा तिला मोठं मी काहीतरी बनवणार आहे. मग
म्हणजे वडील नसले तरी मला त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करायचेच होते. मग माझे 10वीचे पेपर झाले. त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर आम्ही मग असं मोबाईलवरती सर्च केलं की प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. मग मला असं एक ID सापडली, माधुरी केशे मेकअप आर्टिस्ट. त्या मॅम खूप मस्त आहे आणि सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे त्या. मी त्यांच्याकडे क्लास करायचं ठरवलं. पण क्लास कसं करणार, क्लास करायला तर म्हणजे फी भरायला तर आमच्याकडं पैसे नाही. पैसे नसल्यामुळं काय करायचं, मग आम्ही ना, माझ्या आईने तिची पोत मोडली. पोत मोडल्यानंतर पण मग तरी पण माझी फी तेवढ्या पैशामध्ये भरू नव्हती शकत. मग आम्ही कर्ज घेतलं. मग त्याच्यानंतर माझी फी भरली. पण मी पहिल्यांदाच म्हणजे बाहेर पडणार होते, म्हणजे कधी मी बाहेर राहिलेली पण नव्हते. पहिल्यांदाच मी बाहेर जाणार होते. मग पुण्याला माझे काका आहे, मग पुण्याला मी आले काकांकडे. मग तिथून मी क्लास जॉईन केल्यानंतर मग तिथून माझा स्ट्रगल सुरू झाला. कारण की रोज 20 ते 25 किलोमीटर जायचं, मेकअपच्या जड बॅगा घेऊन जायचं. मग मी तिथून क्लासला जायचे. क्लासला गेले 2-3 दिवस. काकांना म्हटलं, काका मला ना ड्रायव्हिंगचा पण क्लास करायचा आहे. कारण घरी मोठी गाडी होती आमच्या, पण गाडी चालवायला कुणीच नव्हतं पप्पा नसल्यामुळे. मग काकांनी मग मला लगेच ड्रायव्हिंगचे क्लास लावले. तर मग मी अशी मुलगी की नवीन काहीतरी करत राहायचं, शोधत राहायचं. मग मी मेकअप आर्टिस्टचा क्लास लावला, त्याच्याबरोबर मी ड्रायव्हिंगचा पण क्लास लावला. सकाळी 6 ते 9 मी ड्रायव्हिंगच्या क्लासला जायचे. तिथून आले की लगेच म्हणजे माझ्या काकींनी माझी तयारी करूनच ठेवलेली असायची. तिथून आले की मी लगेच मेकअप आर्टिस्टच्या क्लासला जायचे. मग माझा खूप स्ट्रगल होता तो. तर मग तो क्लास पण कम्प्लीट झाला माझा. आणि माझा क्लास लावून म्हणजे लगेच मम्मीला तिकडे ऑर्डर यायला लागल्या. मम्मीने पुढच्या ऑर्डर बुकिंग करून ठेवल्या. तर मी आल्यानंतर ते मेकअप म्हणजे मी गेल्यानंतर ते ऑर्डर करीन असं मी क्लास झाल्यानंतर ऑर्डर पण केल्या. म्हणजे अख्ख्या आमच्या गावामध्ये म्हणजे एका अंडाभुर्जीची मुलगी, एका अंडाभुर्जीवालीची मुलगी मेकअप आर्टिस्ट झाली असं घराघरामध्ये चर्चा होऊ लागल्या. आणि त्याच्यानंतर आणि माझे उदाहरणं पण द्यायचे घरामध्ये. बघ म्हणजे माझी मैत्रिणी मला बोलायच्या, तू माझी आई तुझे उदाहरणं देते घरी, बघ ती मुलगी कुठं गेली, बघ ती मुलीने काय केलं, असं उदाहरणं देतात माझ्या घरामध्ये. आणि त्याच्यानंतर मग असं म्हणजे यूट्यूब सेलिब्रिटी आहे त्या माझ्या फ्रेंड झाल्या. म्हणजे मी त्यांचे मेकअप करते आता. अश्विनी ढोणे संगमनेर म्हणून चॅनल आहे, त्या ताई खूप मोठे यूट्यूबर आहे. मी त्यांचे मेकअप करते. प्रथा हाऊस क्वीन वाल्या ताई म्हणजे त्यांचे पण म्हणजे त्या माझ्या एकदम अशा फ्रेंड होऊन गेल्या, मोठे मोठे यूट्यूब सेलिब्रिटी. तर त्या माझ्या फ्रेंड होऊन गेल्या. त्याच्यानंतर मग हे करताना इतके म्हणजे लोक असे भेटले की वाईट पण लोक भेटले मला. तर मी जशी पुढे जायला लागले तसं लोकांना म्हणजे मी पुढे जाते त्यांना असं चांगलं दाखवत नव्हतं. त्याच्यामुळं ते असं काही पण बोलायचे की तुझी आई तुझ्या जीवावरती पैसा कमवती, काय तू व्हिडिओ काढती, काय तू मेकअप ऑर्डरला जाती असं. पण मी कोणाकडंच लक्ष देता मी माझं काम कंटिन्यू ठेवलं. आणि मी असं काम कंटिन्यू ठेवलं की म्हणजे माझ्या ब्रायडलची ऑर्डर असं असतं की कधी कशी पण ऑर्डर असली ती मला करावंच लागते. कधी पहाटे मेकअपला जावं लागतं, कधी 2ला 3ला म्हणजे असं मेकअपला जावं लागतं. तिथं थांबायचं म्हणजे तिथलं पण वातावरण हे करावं लागतं. मग त्याच्यानंतर मी म्हणजे कोणाकच लक्ष न देता मी माझं काम कंटिन्यू ठेवलं. आणि इथून पुढं पण मी म्हणजे कंटिन्यू ठेवणार आहे. मला अशी इच्छा आहे मी खूप मोठी मेकअप आर्टिस्ट व्हावं, अजून काम करायला आणि काही बिझनेस करायला, काही करायला वयाचं कधीच बंधन नसतं की या वयातच केलं पाहिजे असं. म्हणजे वयाचं बंधन नसतं कोणत्याच याला. म्हणजे मुलींनी ना आधीपासूनच म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. म्हणजे शाळा पण केली पाहिजे. ते पण मी कॉलेज पण करते आणि हे पण करते की असं नाही की मी शाळेतून बाहेर पडले आणि माझं फक्त पार्लरचंच काम चालू आहे असं नाही. म्हणजे माझ्या आईला पण कस्टमर येतात बोलता की का तुम्ही ते काम करता तेच तुमच्या मुलीला करायला लावत्या का, तिला कॉलेजला पण जाऊ द्या, तिचं लक्ष पण राहू द्या. तर आम्ही म्हणजे कोणाचंच मनावर नाही घेते की कारण की मला ज्याच्यात आवड आहे मी तेच करणार. कारण की लोक सांगणार तू कॉलेजेस कर आणि मी त्यांचं ऐकून कॉलेजेस करणार असं नाही. मला जे आवड आहे मी तेच करणार. आणि मुलींनी पण कॉलेज करताना काही करताना दुसरं पण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. कारण स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. कारण कला कुठं उपयोगी येईल ते सांगता नाही येत. आणि ग्रो मोशन या चॅनलने मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.